नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये तब्बल 900 पदासाठी ही जाहिरात आली होती मित्रांनो. पदाचं नाव होतं भूकरमापक. या पदासाठी ही जाहिरात होती. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले मित्रांनो. तर आता नवीन अपडेट आलेले निकाल जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो, म्हणजेच तुमची गुन्हेगारी जाहीर झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॅन्डिडेटला किती स्कोर आलेला आहे, एकूण किती किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले, तर कट ऑफ किती लावू शकतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत सहसा भरती 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर पदाचं नाव बघू शकता तुम्ही, भूकरमापक या पदासाठी ही जाहिरात होती. तर खाली बघू शकता अपडेट, उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर विभागासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. नागपूर विभागातील गट क पदासाठी भूकरमापक सहअतिरिक्त पदे भरण्याकरता प्रसिद्ध जाहिरातीनुसार 13 डिसेंबर, सॉरी 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. IBPS ने एक्झाम घेतली होती बघा. एकूण टोटल जागा 900 होत्या मित्रांनो. 900 जागेसाठी ही जाहिरात होती बघा. तर खाली बघू शकता, सर्व उमेदवारांच्या गुणानुक्रमे निकाल यासोबतच जाहीर करण्यात येत आहे बघा. मित्रांनो, आता हे गुणवत्तादी आहे मित्रांनो, फायनल रिझल्ट नाही आहे, फक्त गुणवत्तादी जाहीर झालेले आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, पोस्ट नेम रिक्वायरमेंट ऑफ लँड सर्वेअर, डेट ऑफ एक्झाम 13 नोव्हेंबर 2025, लिस्ट ऑफ द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर बघा मित्रांनो, यामध्ये आता शॉर्टलिस्ट दिलेले मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर बघा, 182 हायस्कोर मित्रांनो. खाली बघा काय अपडेट आहे, सिरियल नंबर, डिव्हिजन नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी आणि सब्जेक्ट वाईज तुमचा स्कोअर दिलेला आहे आणि एकूण मार्क, टोटल मार्क किती. तर खाली बघा मित्रांनो, इथं काय दिलेलं अपडेट, लिस्ट ऑफ द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथं अपडेट दिलेले मित्रांनो. तर बघा हाय स्कोर किती आहे, 182, 176, 170. बघू शकता मित्रांनो, एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले आहे, 3240 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो. जर तुमचं यादीमध्ये नाव सापडत नसेल तर मित्रांनो, कंट्रोल एफ दाबा, प्रेस करा आणि तुमचं नाव टाईप करा. कंट्रोल एफ प्रेस केल्यानंतर तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. यादी तुमचं नाव लगेच सापडेल आहे की नाही, आणि तुमचा स्कोर समजेल तुम्हाला किती आलेला आहे. आणि मित्रांनो, ज्यांचा स्कोर चांगला येतोय अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट काढून ठेवा, कारण की लवकरच फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.